सावर्डे बुद्रुकमधील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 2 जानेवारी रोजी जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजनेबाबत कामातील दिरंगाई आणि झालेल्या गैरप्रकाराबाबत निवेदन दिलं होतं. तसंच याबाबत आज मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज ग्रामस्थांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत गावातील प्रमुख मार्गावरून आक्रोश मोर्चा काढला. हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आल्यानंतर ग्रामस्थांनी ठिय्या मारला. यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सचिन देशमुख आणि शाखा अभियंता प्राजक्ता जोशी यांना ग्रामस्थांनी धारेवर धरलं. सुधारित योजना नदीवरून करण्याचा प्रस्ताव असताना कालव्याची पाणी विहिरीत पाडायचे आणि विहिरीतील पाणी गावाला पुरवठा करायचा घाट का केला असे प्रश्न यावेळी उपस्थित केले. आम्ही नदी देशकरीतलं पाणी आणलं, मधल्या विहिरीचं पाणी आणलं, पण आमची सुना मुलं आमची आणू शकणार आहेत काय? आम्हाला नदीवली स्कीम पाहिजे. आमचं आयुष्य गेलं, आता नवीन पिढीचं आयुष्य नदीवली विहीर पाहिजे. आम्ही जे करतोय ते नवीन पिढीला जमत नाही. आम्ही अजून कसं पाणी आणतोय डोक्यावर. मला गावाला यायचं असेल तर मला विचारावं लागतं घरी की पाणी नळाचं पाणी चालू आहे का बंद आहे. कारण गावात भरपूर अशी परिस्थिती आहे की पाणी 8 दिवस पाणी नसतं, 8 दिवस पाणी असतं. त्यामुळे आम्हाला विचारावं लागतं पाणी आहे का नाही. आणि आज जो मोर्चा काढला आहे सर्वांनी तो खूपच छान मोर्चा झालेला आहे. आणि आपल्याला नदीवरून पाणी यावं आमची इच्छा आहे. सर्व मुंबईकरांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की मुंबई पाणी बाबा नदीवरनं पाणी यावं. या पाण्यासाठी खरोखर आमच्या या आया बहिणी डोक्यावरून 2-2, 3-3 घागरी डोक्यावरून घेऊन जातात. ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये परिस्थिती असते, गुजरातमध्ये परिस्थिती असते, अशी परिस्थिती या कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे गावामध्ये झालेली आहे. मला वाटते राधानगरी तलाव त्यानंतर काळाबोळी धरण हे दोन्ही धरणं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असूनसुद्धा आमच्या या सावर्डे गावाला पाण्याची परिस्थिती एवढी बिकट आहे. सुधारित योजनेला मंजुरी मिळेपर्यंत सध्याचे सुरू असलेले काम बंद ठेवण्याबाबत ठेकेदाराला कळवलंय. योजनेची इथून पुढे बिलं अदा केली जाणार नाहीत असे उपअभियंता सचिन देशमुख यांनी लेखी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं. नदीवरून पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील राहू असं सरपंच मालुबाई चिंदगे यांनी सांगितलं. यावेळी उपसरपंच विनोद कांबळे उपस्थित होते. आंदोलनात समीर शिरसे, रसूल शेख, धनाजी घराळ, आकाश पाटोळे, तानाजी पवार, महादेव मोरबाळे, सागर पाटील, प्रभाताई पाटील, पार्वती म्हातुगडे आदी सहभागी झाले होते.